Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animal. आपण reproduction in lower and higher animal हा टॉपिक शिकत आहोत. In this video lecture we are going to learn about the female reproductive system and this will be the part 1 of this video lecture. आज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याबद्दल शिकणार आहोत आणि हा जो व्हिडिओ लेक्चर आहे हा पार्ट 1 म्हणून आहे, कारण की 12वीच्या सिलेबसमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा कॉम्प्लेक्स ऑर्गन असल्यामुळे त्याच्याबाबत इन डिटेल माहिती दिलेली आहे आणि त्याच्यासाठी व्हिडिओ जे आहेत हे पार्टमध्ये आपल्याला करावे लागणार आहेत आणि त्यापैकी पहिला पार्ट आज आपण घेतोय पार्ट 1 आणि या पार्टमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले ओव्हरीज अँड ओव्हिडक्ट हे दोन भाग आपण बघणार आहोत. सो दिस इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. This is a female reproductive system. In this female reproductive system you will find that आपण यामध्ये बघू शकतो की ए पेअर ऑफ ओव्हरीज ही जी आहे, या बाजूला ही एक ओव्हरी आहे, या बाजूला ही ओव्हरी आहे, की ज्याचं काम काय असतं की फिमेल गॅमेट ज्याला आपण एग म्हणतो त्यांची निर्मिती करणे हे त्याचं काम आहे. ए पेअर ऑफ ओव्हिडक्ट, आता ओव्हरीपासून ही जी ट्यूब आहे निघालेली, ह्या ट्यूब्सला दोन्ही बाजूला ह्या ज्या ट्यूब्स आहेत ह्या दोन्ही ट्यूब्सला ओव्हिडक्ट असं म्हटलं जातं. यांचं काम काय आहे, टू ट्रान्सफर द एग फ्रॉम द ओव्हरी टुवर्ड्स द युटेरस. आणि मधला जो हा व्ही शेप स्ट्रक्चर आहे मोठा त्याला युटेरस असं म्हटलं जातं, की जिथे हे एग्ज फर्टिलाइज झाल्यानंतर इम्प्लांट होतात आणि एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट हे या युटेरसमध्ये होतं जर फर्टिलायझेशन झालं तर. नेक्स्ट पार्ट इज वजायना. हा जो युटेरसच्या खालच्या बाजूला जो पार्ट आहे याला म्हणायचं वजायना, की जिथे मेल रिप्रोडक्टिव्ह गॅमेट्स ज्याला आपण स्पर्म असं म्हणतो हे इथे रिसीव्ह केले जातात, ह्या ऑर्गनपर्यंत रिसीव्ह केले जातात आणि ते ट्रॅव्हल कुठे होतात तर ह्या फॉलोपियन ट्यूबपर्यंत म्हणजेच ओव्हिडक्टपर्यंत ट्रॅव्हल केले जातात. तर हा जो ऑर्गन आहे ह्या ऑर्गनला वजायना असं म्हणायचं. त्यानंतर पॉईंट आहेत एक्सटर्नल जेनायटालिया, म्हणजेच बाहेरच्या बाजूला जे काही जेनायटल ऑर्गन आहेत त्यांची माहिती. त्यानंतर पेअर ऑफ व्हेस्टिब्युलर ग्लँड, यामध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सची माहिती. 7वा पॉईंट आहे पेअर ऑफ मेमरी ग्लँड. फिमेलमध्ये जे स्वेट ग्लँड्स आहेत जे मॉडिफाईड झालेले असतात मेमरी ग्लँडमध्ये आणि त्या मेमरी ग्लँडची माहितीसुद्धा या टॉपिकमध्ये दिलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पहिले 2 पॉईंट आपण कंप्लीट करणार आहोत, ए पेअर ऑफ ओव्हरीज अँड ए पेअर ऑफ ओव्हिडक्ट. लेट्स हॅव अ लुक ऑन द फर्स्ट पॉईंट. आपण फर्स्ट पॉईंट बघूया. ओव्हरी. व्हॉट आर द ओव्हरी? इट इज द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. हे प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे. इट्स मेन फंक्शन इज प्रोडक्शन ऑफ एग और ओव्हम अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. कारण की याचं जे मुख्य कार्य आहे ते कोणतं आहे, एग्जची निर्मिती करणे. एग्जलाच दुसरं नाव आहे ओव्हम आणि या ओव्हरीचं दुसरं कार्य कोणतं आहे, प्रोडक्शन ऑफ रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. जे काही रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स असतात यांची निर्मिती करणे हे सुद्धा काम आहे. म्हणजे ओव्हरीमधून हार्मोन प्रोडक्शनसुद्धा केलं जातं. त्यांना गोनॅड्स असं म्हटलं जातं, गोनॅड्स. इट इज सॉलिड ओव्हल आल्मंड शेप्ड ऑर्गन. हा सॉलिड आहे, ओव्हल शेप आहे आणि बदामाच्या आकारासारखा हा आहे. It is 3 cm in length, 1.5 cm in breadth and 1 cm in thick. It is located in the upper lateral part of the pelvis near the kidney. हे जे ओव्हरीज आहेत हे पेल्विस रिजनमध्ये म्हणजे कमरेकडचा जो भाग असतो तिथल्या रिजनमध्ये, ॲबडॉमिनल रिजनमध्ये किडनीच्या बाजूला यांची पोझिशन आहे. इच ओव्हरी इज हेल्ड इन पोझिशन बाय ए लिगामेंट बाय अटॅचिंग इट टू द युटेरस अँड द ॲबडॉमिनल वॉल. ह्या ज्या ओव्हरीज आहेत ह्या
युटेरस बरोबर आणि ॲब्डॉमिनल वॉल बरोबर एका लिगॅमेंटने जोडलेल्या आहेत. त्यांच्यामुळे यांची पोझिशन ही ह्या दोन्ही बाजूला फिक्स्ड असते. ओव्हेरियन लिगामेंट अटॅच ओव्हरी टू युटेरस. हे जे लिगामेंट आहेत हे ओव्हरी आणि युटेरस यांच्यामधले अटॅचमेंट करतात. द ओव्हरी प्रोड्युसेस 5 हार्मोन्स दॅट आर एस्टेरोजिन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिविन अँड इनिबिन. ही ओव्हरी जी आहे ह्या ओव्हरीमधून 5 प्रकारचे हार्मोन्स तयार केले जातात. फॉर एक्झाम्पल एस्टेरोजिन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, रिलॅक्सिन आहे, ॲक्टिविन आहे आणि इनिबिन आहे. हे हार्मोनची निर्मिती ह्या ओव्हरीमध्ये केली जाते. लेट्स हॅव इन डिटेल स्टडी अबाउट द स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ह्या ओव्हरीचं स्ट्रक्चर कसं असतं आणि आतमध्ये कोणत्या कोणत्या टाईपच्या डेव्हलपमेंट्स बघायला मिळतात हे आपण इथे बघूया. Each ovary is a compact structure differentiated into central part called as medulla and the outer part called as cortex. प्रत्येक ओव्हरी हे कॉम्पॅक्ट ऑर्गन आहे आणि त्यांच्या मध्यभागी जो पोर्शन आहे, आता इथे एक सर्कल काढलेला आहे. या सर्कलच्या आतल्या बाजूचा हा जो भाग आहे त्याला मेडुला असं म्हटलं जातं आणि बाहेरच्या बाजूला हे जे काही दिसतात की ज्यामध्ये ग्राफियन फॉलिकल्सचे वेगवेगळे स्टेजेस दिसतात यांना कॉर्टेक्स असं म्हटलं जातं. द कॉर्टेक्स इज कवर्ड एक्सटर्नली बाय ए लेअर जर्मिनल इपिथेलियम. आणि हे जे कॉर्टेक्स आहेत याच्या बाहेरचं जे लेअर आहे या बाहेरच्या लेअरला जर्मिनल इपिथेलियम असं म्हटलं जातं. The stroma or loose connective tissue of the medulla has blood vessels, lymph vessels and nerve fiber. आणि मध्यभागी ज्या ठिकाणी मेडुला आहे त्या मेडुलाच्या ठिकाणी जे सेल्स आहेत त्यांना स्ट्रोमा सेल्स असं म्हटलं जातं. आणि या स्ट्रोमामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, त्याचबरोबर ब्लड व्हेसल्स आहेत, लिम्फ व्हेसल्स आहेत आणि नर्व फायबरसुद्धा आहेत. द आउटर कॉर्टेक्स इज मोर कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलर. बाहेरचा जो कॉर्टेक्स रिजन आहे हा कॉम्पॅक्ट आहे आणि ग्रॅन्युलरसुद्धा आहे. इट शोज लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस ऑफ सेल कॉल्ड ॲज ओव्हेरियन फॉलिकल्स. आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही टायनी मासेस म्हणजे सेलचे हे जे काही दिसतात प्रकार यांना ग्राफियन फॉलिकल्स असं म्हटलं जातं. जे गोल आकारात यामध्ये दिसतात हे सगळे काय आहेत, ग्राफियन फॉलिकल्स आहेत. इथे प्रायमरी ग्राफियन फॉलिकल आहे आणि इथे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे. ह्या स्टेजेस आहेत. हा प्रायमरी, सेकंडरी ग्राफियन फॉलिकल, मॅच्युअर्ड आणि त्यानंतर ओव्ह्युलेशन होतं. त्यानंतर तोच ग्राफियन फॉलिकल हे कार्पस ल्युचियममध्ये डेव्हलप होतं. तर या स्टेजेस आपल्याला इथे बघायला मिळतात. दीज आर कलेक्टिव्हली फॉर्म फ्रॉम द इमॅच्युअर ओव्हा. आणि ह्या ज्या काही ग्राफियन फॉलिकल्स दिसतात ह्या ओव्हा ह्या इमॅच्युअर फॉर्म ज्या असतात यांच्यापासून तयार होतात. ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेल ऑफ द डॉर्सल एंडोडर्मिज ऑफ द यॉर्क सेल. आणि हे जे आहे हे यॉर्क सेलच्या डॉर्सल एंडोडर्मिजपासून तयार होतात. द सेल मायग्रेट टुवर्ड्स द गोनॅडल रीज ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट अँड डिवाइड मायटॉटिकली. आणि हे जे सेल्स आहेत हे नंतर काय होतात, डॉर्सली मायग्रेट करतात आणि त्यांच्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन होत असतं. नाऊ दीज सेल्स आर कॉल्ड ॲज ओगोनिया. आणि या सेल्सला ओगोनिया असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ह्याच सेल्सला ओगोनिया, हे जे सेल्स आहेत आतमधल्या बाजूला याला ओगोनिया असं म्हणायचं. ॲज द ओगोनिया कंटिन्यूज टू ग्रो in the size they surround by a layer granulosa cell and forms the rudiment of ovarian follicles. आणि जसजसा हा ओगोनिया ग्रो होत जाईल, हा जो ओगोनिया आहे हा आतमधला जो ओगोनिया आहे तसतसा त्याच्या आजूबाजूला एक सराउंडिंग्सला एक ओव्हेरियन फॉलिकल्सची निर्मिती होत जाते. हे जे आजूबाजूला दिसत आहे सर्क्युलर त्याला फॉलिकल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आणि हे फॉलिकल्सची निर्मिती या ठिकाणी सुरुवात होते त्याची. जसजसे ओगोनिया ग्रो होत जातील तसतसे फॉलिकल्ससुद्धा ग्रो होत जातात. त्यांना ओव्हेरियन फॉलिकल्स असं म्हणायचं.
The process of oogenesis starts much before the birth of the female baby. ॲक्च्युली हे जे oogonia आहेत, हे oogonia फिमेल ज्या वेळेला ॲज अ फिटस कंडिशनमध्ये असते त्याच वेळेला तिच्या ओव्हरीमध्ये काय झालेलं असतं, ह्यांची निर्मिती झालेली असते. And by the end of 12 week the ovary is fully formed. आणि ज्या वेळेला हा फिटस 12 आठवड्यांचा होतो त्यावेळेला त्यांच्यामधली जी ओव्हरी आहे ही फुल्ली फॉर्म असते. इट हॅज मोर दॅन 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल इन इट. आणि त्यावेळेला जेव्हा हा फिटस 12 आठवड्याचा असतो त्यावेळेला त्याच्या ओव्हरीमध्ये हे जे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आहेत यांची संख्या 2 मिलियन इतकी असते. The cell of germinal epithelium give rise to groups of oogonia projecting into the cortex in the form of cord called as egg tubes of the pluggers. आणि हे जे जर्मिनल इपिथेलियम जे आहेत हे जर्मिनल इपिथेलियम ज्या ठिकाणी आपल्याला सापडतात किंवा हे जे प्रीमॉर्डियल सेल्स आहेत ह्यांची जी प्लेस ज्या ठिकाणी आहे त्याला एग ट्यूब्स किंवा प्लगर असं म्हटलं जातं. Each cord at its end has round mass of the oogonial cell called as egg nest from which the primordial ovarian follicles develop. आणि ह्याच रिजनमध्ये ही जी ट्यूब आहेत जिथे एंड होते, म्हणजे ही जी ट्यूब आहे जिथे एंड होते, आता ही जी डायग्राम आहे कार्पस अल्बिकन्स हे थोडा खालच्या बाजूला असतं आणि हे मगाची जी डायग्राम होती ही एकदम बरोबर आहे. ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबच्या एंडिंग्सला हा जो भाग आहे जिथे हे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आढळतात त्यांना एग नेस्ट असं म्हटलं जातं. एग नेस्ट फ्रॉम विच द प्रीमॉर्डियल ओव्हेरियन फॉलिकल्स डेव्हलप, की जिथून हे जे ओव्हेरियन फॉलिकल्स आहेत हे डेव्हलप व्हायला सुरुवात होते. Each primordial follicles has at its central and large primary oocyte. आणि प्रत्येक हे जे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आहेत यांच्यामध्ये सेंटरला जो सेल आहे या सेंट्रल सेलला oocyte असं म्हटलं जातं. आणि या सेंट्रल सेल हा 2n चा असतो, म्हणजे नॉर्मल सेल ज्यामध्ये क्रोमोझोमची संख्या ही 2 सेटमध्ये असते. ठीक आहे. It is surrounded by a single layer of flat follicular cell. आणि यांना सराउंडिंग्समध्ये ही जी पिंक कलरची लेअर दिसते ही सिंगल लेअरने सराउंड झालेले आहे, त्याला फॉलिक्युलर सेल्स असं म्हणायचं. The primary oocyte starts with its meiotic division but get arrested it at meiosis first. हे जे प्रायमरी oocyte आहेत, म्हणजे हा जो फॉलिकल मधला जो सेल आहे त्याला प्रायमरी oocyte असं म्हणायचं. तर हा जो oocyte आहे ह्या oocyte मध्ये मिओसिस स्टार्ट होतं. मिओसिस म्हणजे रिडक्शन डिव्हिजन. मिओसिसमध्ये काय होतं, एका सेलपासून एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल्सची निर्मिती होते. आणि ह्या मिओसिसमध्ये 2 स्टेपमध्ये सेल डिव्हिजन होतं. हे आपण शिकलेले आहोत, मी फक्त रिव्हिजन सांगतोय. आता 2 स्टेपमध्ये जी डिव्हिजन होते सेलची त्यापैकी पहिली जी डिव्हिजन आहे त्याला मिओसिस फर्स्ट म्हणायचं, की ज्यामध्ये क्रोमोझोम हे सेपरेट केले जातात. आणि दुसरी डिव्हिजन जी आहे ती मिओसिस सेकंड आहे, ज्यामध्ये असे क्रोमोझोम की जे बायव्हॅलंट असतात त्यांचा सेंट्रोमियर ब्रेक होतो आणि ते युनिव्हॅलंट क्रोमोझोम तयार होतात. आणि अशा पद्धतीने मिओसिस घडत असतं. आता या मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंडपैकी मिओसिस फर्स्ट या स्टेपपर्यंत हा जो प्रायमरी oocyte आहे हा अरेस्ट होतो. म्हणजे मिओसिस फर्स्ट क्रिया फक्त पूर्ण होते, मिओसिस सेकंड यांच्यामध्ये झालेली नसते. म्हणजे मिओसिस फर्स्टपासून तयार झालेले जे 2 सेल असतील ते 2 सेल इथे आपल्याला बघायला मिळू शकतात. मग हे सगळे जे सेल्स आहेत हे मिओसिस फर्स्टमध्ये अरेस्ट झालेले सेल्स आहेत. आता ह्याच सेल्सला सराउंडिंग्स ग्राफियन फॉलिकल्स तिथे डेव्हलप होत जातात. आता एक सांगायचं राहिलं मगाशी फिटसच्या बाबतीत,
2 मिलियन म्हणजे 2 मिलियन प्रायमरी प्रिमॉर्डियल फॉलिकल्स हे हा फिटस ज्या वेळेला 12 मंथचा असतो, 12 मंथची असते ही फिमेल फिटेस, त्यावेळेला तिच्या ओव्हरीमध्ये 2 मिलियन प्रिमॉर्डियल फॉलिकल्स असतात. परंतु यापैकी काही प्रीमॉर्डियल फॉलिकल्स हे नंतर काय होतात, डिजनरेट होऊन जातात आणि फक्त काही प्रीमॉर्डियल फॉलिकल्स शिल्लक राहतात जोपर्यंत त्या फिमेलमध्ये प्युबर्टी कंडिशन येते तोपर्यंत. प्युबर्टी म्हणजे ॲट द एज ऑफ 17 अप टू द 21 ही जी एज ग्रुप आहे त्याला प्युबर्टी, पौगंडावस्था असं म्हटलं जातं. तोपर्यंत फक्त काही प्रीमॉर्डियल फॉलिकल्स शिल्लक राहिलेले असतात. आता यामध्ये हे जे प्रीमॉर्डियल आहेत 2Nचे ते मिओसिस फर्स्टमध्ये अरेस्ट झालेले आहेत आणि त्यांचं डेव्हलपमेंट पुढे फॉलिकल्समध्ये होतं. 1 of the 2 million primary follicles embedded in the fetus ovary, only about 1 million remains at the birth. आता हे जे 2 मिलियन्स आहेत त्यापैकी फक्त 1 मिलियन त्या फिटसच्या बर्थपर्यंत शिल्लक राहतात. फिटसच्या बर्थपर्यंत शिल्लक राहतात. अँड ओनली अबाउट 40,000 रिमेन्स ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी. आणि तो जे इंडिव्हिज्युअल आहे ती प्युबर्टी एजपर्यंत पोहोचेपर्यंत फक्त 40,000 प्रीमॉर्डियल फॉलिकल्स शिल्लक राहतात. द लार्ज स्केल ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ द प्रीमॉर्डियल फॉलिकल ड्युरिंग द ग्रोथ इज कॉल्ड ॲज ॲट्रेसिया. आणि ही जी स्टेज आहे जिथे प्रीमॉर्डियल डिजनरेट होऊन जातात त्याला ॲट्रेसिया म्हणून ओळखलं जातं. नीट एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ॲट्रेसिया इन विच, खाली वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले असतील त्यापैकी राईट आन्सर काय असेल, द डिजनरेशन ऑफ प्रीमॉर्डियल फॉलिकल्स अप टू द प्युबर्टी स्टेज. The development of primordial follicles into mature or Graafian follicle restart with the onset of puberty. आणि हे जे प्रीमॉर्डियल फॉलिकल्सचं डेव्हलपमेंट आहे हे डेव्हलपमेंट ज्या वेळेला ती इंडिव्हिज्युअल प्युबर्टी लेवलपर्यंत येते तेव्हा हे स्टार्ट होतात. ड्युरिंग इच मेन्स्ट्रुअल सायकल ओनली वन ऑफ द प्रीमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट ग्रोईंग टू फॉर्म द ग्राफियन फॉलिकल. आणि हे जे स्टेजेस आपल्याला पुढचे दिसतात हे स्टेजेस कधी दिसून येतील, ज्या वेळेला ती इंडिव्हिज्युअल प्युबर्टी लेवलपर्यंत येईल तेव्हा त्या इंडिव्हिज्युअलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल्स चालू होतात. आणि या मेन्स्ट्रुअल सायकलच्या प्रत्येक सायकलमध्ये म्हणजे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये फक्त एक सेल काय होतो ह्या फॉलिकल डेव्हलपमेंटमध्ये जातो. हे जे प्रायमरी फॉलिकल्स आहेत त्यापैकी एक सेल फक्त एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये डेव्हलपिंग स्टार्ट होते आणि ह्या ज्या स्टेजेस आहेत या स्टेजेसप्रमाणे आपल्याला त्या दिसून येतात. त्यांना ग्राफियन फॉलिकल असं ओळखलं जातं. In each cycle, alternately one of the two ovaries produces the Graafian follicle. आता as in the female reproductive system there are two ovaries, कारण की ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 2 ओव्हरीज आहेत. एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एका ओव्हरीजमध्ये ह्या ग्राफियन फॉलिकलचं डेव्हलपमेंट स्टार्ट होईल, ओव्ह्युलेशन होईल आणि ते पुढे जाईल. ती सायकल झाली की दुसऱ्या ओव्हरीमध्ये पुन्हा ग्राफियन फॉलिकल्स डेव्हलप होतील, ओव्ह्युलेशन होईल आणि पुन्हा ते सायकल कंप्लीट होईल. अशा पद्धतीने अल्टरनेटली एकदा एका ओव्हरीमधून दुसऱ्या वेळेला दुसऱ्या ओव्हरीमधून हे मेन्स्ट्रुअल सायकल चालू होत असतं. द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल ऑर menarche begin normally at about 13th year and the menopause, that is stopping of the cycle, happens at the age of 45 to the 55 years. म्हणजे ह्या मेन्स्ट्रुअल सायकलची सुरुवात वयाच्या 13व्या वर्षी होते आणि त्यांचा शेवट हा 45 ते 55 ह्या वयामध्ये होतो. ज्या वयामध्ये सुरुवात होते मेन्स्ट्रुअल सायकलची त्याला मेनार्च असं म्हटलं जातं. द स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज कॉल्ड ॲज मेनार्च अँड द एंड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज कॉल्ड ॲज मेनोपॉज. याला मेनोपॉज असं म्हणायचं. The period in which the menarche and menopause is
द रिप्रोडक्टिव्ह एज, आणि यामधला जो कालावधी आहे या कालावधीला रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ द फिमेल असं ओळखलं जातं. In this time the female will be producing maximum about 416 eggs. आता या टाईममध्ये जास्तीत जास्त 416 एग्ज ही फिमेल प्रोड्यूस करू शकते. म्हणजेच काय तर 32 वर्षाचा हा कालावधी आहे रिप्रोडक्टिव्ह एज, आणि एका वर्षामध्ये साधारणतः 13 मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होतात. आणि त्याचा आन्सर आहे 416 एग्ज. यानंतरचा पार्ट आपण बघूया, ओव्हेरियन हिस्टॉलॉजी ऑफ द मॅच्युअर फिमेल. मॅच्युअर फिमेलमधली ओव्हरी आणि त्या ओव्हरीमध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत. हिस्टॉलॉजी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर, स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द organ. Histology. A different stages of development of oocyte can be seen in the mature ovary, primarily in the cortex. यामध्ये या ओव्हरीमध्ये कॉर्टेक्स रिजन आपल्याला माहिती आहे, मधला मेडुला, बाहेरचा हा कॉर्टेक्स. कॉर्टेक्स रिजनमध्ये प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आहेत, प्रायमरी फॉलिकल्स आहेत, त्यांचं डेव्हलपमेंट होत जातं आणि एक मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार होतं. त्यानंतर ओव्ह्युलेशन होतं, आतमधला जो एग आहे तो एग मॅच्युअर होऊन ओव्ह्युलेशन होतं, आणि मग हा जो ग्राफियन फॉलिकल आहे एम्प्टी ग्राफियन फॉलिकल, त्याचं कन्व्हर्जन कार्पस ल्युचियममध्ये केलं जातं, आणि शेवटी हा कार्पस ल्युचियम जो आहे हा कार्पस अल्बिकान्समध्ये डेव्हलप होतो आणि तो डिजेनरेट होऊन जातो. तर ह्या वेगवेगळ्या स्टेजेस ह्या ओव्हरीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. दीज चेंजेस इन ओव्हरी आर सायक्लिक. ह्या ज्या चेंजेस आहेत ह्या सायक्लिक आहेत, म्हणजे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा ह्या चेंजेस आपल्याला बघायला मिळू शकतात. तर तुम्ही म्हणाल ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला या स्टेजेस दाखवलेल्या आहेत, ह्या एकाच डायग्रॅममध्ये सगळ्या स्टेजेस आहेत. तर याचं आन्सर म्हणजे प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जर TS ऑफ ओव्हरी बघितला तर ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या स्टेजेसपैकी कोणती तरी एक स्टेज या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असते. कारण की हे स्टडीसाठी दिलेलं आहे. या स्टडीमध्ये आपल्याला ह्या एवढ्या स्टेजेसपैकी कोणती तरी एक स्टेज दिसेल. या पद्धतीने ही डायग्राम दिलेली आहे. इट इन्व्हॉल्व्स द मॅच्युरेशन ऑफ द प्रिमॉर्डियल फॉलिकल्स. यामध्ये प्रिमॉर्डियल फॉलिकल्सचं मॅच्युरेशन इन्व्हॉल्व आहे इंटू प्रायमरी, सेकंडरी अँड टर्चरी ग्राफियन फॉलिकल्स. आणि हे जे ग्राफियन फॉलिकल्स आहेत यांचे रूपांतर प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी ग्राफियन फॉलिकल्स असं आहे. Each primary follicles has multilayered cuboidal follicle cells. प्रत्येकाला multilayer cuboidal follicle cells present असतात. The stroma cell add the theca over the follicles. It now changes into the secondary follicles. हे जे स्ट्रोमा सेल्स असतात मेडुलामधले हे काय करतात तर ह्या फॉलिकल्सची निर्मिती करत असतात आणि त्यामुळे इथे सेकंडरी फॉलिकल्स तयार होतं. There is growth of oocyte and granulosa cell increase in number. यामध्ये oocyte आणि granulosa सेल्सची ग्रोथ इथे कंटिन्युअसली होत राहते. They start producing the hormones estrogen. आणि ह्या ग्रोथमुळे आणि या ग्राफियन फॉलिकलमध्ये काय होतं, हार्मोन एस्ट्रोजनची निर्मिती होते. The secondary follicles grows into graphian follicle by adding the more follicle cells. After maturation they begin to move towards the surface of the ovary. आणि अशा पद्धतीने यामध्ये ग्राफियन फॉलिक्युलर सेल्स जे आहेत यांचे ॲडिशन होत राहते आणि हे ॲडिशन होत होत हे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल्स तयार होतं. आणि एकदा का मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल्स तयार झालं की ते काय करतं, ह्या बाहेरच्या बाजूला मूव्ह होतं. ठीक आहे, म्हणजे याच्या सरफेस एरियापर्यंत हा मूव्ह होतो. आफ्टर मॅच्युरेशन दे बिगॅन टू मूव्ह टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी. The egg is released from the Graafian follicle during ovulation. आणि ओव्ह्युलेशनमध्ये या ग्राफियन फॉलिकलमधला जो डेव्हलप झालेला ओव्हम आहे त्यालाच एग असं म्हणतो. ह्या एगचं रिलीज इथे केलं जातं. The remaining part of follicle change into temporarily
टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड कॉल्ड ॲज कार्पस ल्युचियम. आणि शेवटी जो राहिलेला ग्राफियन फॉलिकलचा भाग आहे हा टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून ॲक्ट होतो आणि ह्याला नाव दिलेलं आहे कार्पस ल्युचियम. It if fertilization does not take place, the corpus luteum degenerate into the white scarred called as corpus albicans. आणि हे जे ओव्ह्युलेशन झालेलं आहे, ओव्ह्युलेशन हे नंतर ओव्हिडक्टमध्ये जातं आणि ओव्हिडक्टमधून ते युटेरस, आता हे ओव्हरी आहे, इथे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हे ह्या ओव्हिडक्टमध्ये जातात, एग सेल जातो आणि ह्या फॉलोपियन ट्यूबमध्ये जर याचं फर्टिलायझेशन नाही झालं तर हे काय होतं, पुढे जातं आणि त्याचबरोबर हा जो कार्पस ल्युचियम आहे त्याचं डेव्हलपमेंट कार्पस अल्बिकान्समध्ये राहतं. आणि जर इथे फर्टिलायझेशन झालं या ओव्हिलचं तर मात्र काय होतं, कार्पस ल्युचियम हा ॲक्टिव्ह राहतो, हा याचं डिजनरेशन होत नाही, त्याचं कन्व्हर्जन कार्पस अल्बिकान्समध्ये होत नाही. तर हा फरक आहे. स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल्स. आता आपण मगापासून जे ग्राफियन फॉलिकल्स म्हणतोय, हा जो स्ट्रक्चर आहे आतमधला, ह्या ग्राफियन फॉलिकल्सचं स्ट्रक्चर काय आहे हे थोडक्यात आपण बघूया. द ग्राफियन फॉलिकल इज ए मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल. हा ओव्हेरियन फॉलिकल्स आहे की जो मॅच्युअर झालेला असतो. ह्या डायग्राममध्ये जो आहे हा मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल आहे. अँड एसेंट्रिक secondary oocyte is surrounded by a non-cellular layer of the zona pellucida. आणि यांच्यामध्ये नॉन सेल्युलर लेअरने हा सराउंड झालेला आहे, ज्याला आपण झोना पेल्युसिडा असं म्हणतो. तर इथे हा जो भाग आहे आतमधला, हा जो आतमधला भाग आहे याला झोना पेल्युसिडा म्हणून ओळखला जातो. सिक्रेटेड बाय द व्हिटिलिन मेम्ब्रेन ऑफ द oocyte. oocyteच्या व्हिटिलिन मेम्ब्रेनपासून हा सिक्रेट झालेला असतो. द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह अँड फायब्रस कवरिंग इज कॉल्ड ॲज थिका एक्स्टर्ना. वरचा जो भाग आहे त्याला थिका एक्स्टर्ना म्हणायचं. इनर टू इट इज कॉल्ड ॲज थिका इंटर्ना. आतल्या बाजूला जो आहे त्याला थिका इंटर्ना म्हणायचं. इट प्रोड्यूस द हार्मोन एस्टेरोजिन. आणि यांच्यापासून हार्मोन एस्टेरोजिन प्रोड्यूस केले जातात. नीट एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हार्मोन एस्टेरोजिन इज प्रोड्यूस बाय द टिश्यू कॉल्ड ॲज. तर कोणत्या टिश्यूपासून हा हार्मोन रिलीज केला जातो, आणि खाली बरेच ऑप्शन विचारलेले असतील, त्यापैकी थिका एक्स्टर्ना अँड थिका इंटर्ना असं कॉम्बिनेशनमध्ये एक ऑप्शन असेल, ते काय असेल, राईट आन्सर असेल. इट प्रोड्युसेस द हार्मोन एस्टेरोजिन. Inner to the theca interna, the follicle cells form the membrana granulosa. आता आतल्या बाजूला जे ऑरेंज कलरचं आहे ते मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा आहे. फ्रॉम द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा द सेल डिफरन्शिएट इंटू द डायथिकस proligerus अँड द कोरोना रॅडिएटा. आणि यांच्यापासूनच हा जो झोना पेल्युसिडा आहे, झोना पेल्युसिडाच्या बाहेरच्या बाजूला जो एक लेअर असतो त्याला कोरोना रॅडिएटा असं म्हटलं जातं, त्याची निर्मिती इथे केली जाते. क्युम्युलस उफोरस इज द टर्म यूज फॉर द oocyte. oocyteला एक दुसरं नाव आहे, सायंटिफिक नेम, त्याला क्युम्युलस उफोरस म्हणून ओळखलं जातं. इट फ्लुइड फिल कॅव्हिटी कॉल्ड ॲज अँट्रम. त्यानंतर आतमध्ये ह्या ग्राफियन फॉलिकलमध्ये फ्लुइड फिल जी कॅव्हिटी आढळते त्याला अँट्रम असं म्हणतात. बिटवीन द oocyte अँड द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा इट इज फिल्ड विथ ए फ्लुइड कॉल्ड ॲज लिकर फॉलिक्युलाय. आणि जे फ्लुइड असतं ते लिकर फॉलिक्युलायने भरलेलं असतं. नेक्स्ट पार्ट म्हणजे सेकंड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ लेक्चर, दॅट इज ओव्हिडक्ट. ह्या व्हिडिओ लेक्चरमधला आपण दुसरा जो पॉईंट आपण शिकणार आहोत तो म्हणजे ओव्हिडक्ट, फॉलोपियन ट्यूब असं त्याला म्हटलं जातं. युटेरियन ट्यूब हे त्याचं तिसरं नाव आहे. दीज आर ए पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट. म्हणजे हे काय आहेत, ही जी ट्यूब आहे
या ट्यूबला ओविडक्ट किंवा फॉलोपियन ट्यूब म्हणायचं. या बाजूला ही ट्यूब आहे, याला ओविडक्ट किंवा फॉलोपियन ट्यूब म्हणून ओळखलं जातं. These are a pair of muscular ducts lying horizontally over the peritoneal cavity. The proximal part of the tube lies close to the ovary and distally it opens into the uterus. ही जी ट्यूब आहे ही मस्क्युलर डक म्हणून ओळखली जाते आणि त्याचं जे एक टोक आहे हे ओव्हरीला कनेक्टेड असतं आणि दुसरं टोक जे आहे हे युटेरसला कनेक्टेड असतं. ईच ट्यूब इज 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. प्रत्येक ट्यूब ही 10 ते 12 सेंटीमीटर लांबीची असते. इट एक्सटर्नली लाईन बाय ए सिलिएटेड it is internally, not externally, it is internally lined by a ciliated epithelium. आणि याच्या आतमधल्या बाजूला ही जी इपिथेलियम लेअर असते ही लेअर सिलिएटेड इपिथेलियम लेअर असते. आणि हे सिलिएटेड इपिथेलियम लेअरचं मेन कार्य काय असतं तर ह्या ओव्हरीमधून जो ओव्हम म्हणजे एग सेल इथे प्रोड्यूस केला जातो, हा एग सेल या सिलियरी मुवमेंटमुळे पुढे पुढे ढकलला जातो. तो एग सेल जो आहे तो स्वतःहून मुवेबल नसतो, तो मोटाईल नाही आहे. तर हा एग सेल या सिलियाच्या ॲक्शनमुळे हा एग सेल हळूहळू पुढे पुढे जात असतो. So this is the function of that ciliated epithelium present inside the internal lining of the fallopian tube. It can be divided into 3 region. ही जी फॉलोपियन ट्यूब आहे ही 3 भागात डिवाइड झालेली आहे. पहिला भाग आहे इनफंडिब्युलम की जो फनेल शेप असतो. दुसरा भाग आहे एम्प्युला जी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि तिसरा भाग आहे इस्थेमस कॉर्नस की जो युटेरसला जॉईंट झालेला असतो. पहिला भाग आपण बघूया. इनफंडिब्युलम, द प्रॉक्सिमल फनेल लाईक पार्ट विथ an opening called as ostium surrounded by many finger-like processes called as fimri. या पंडिब्युलमला बाहेरच्या बाजूला जे फिंगर सारखे जे प्रोजेक्शन दिसतात, ह्या फिंगर लाईक प्रोजेक्शन इथे ग्रीनमध्ये जे दाखवलेले आहेत ते यांना फिमरी असं म्हटलं जातं. The cilia and the movement of fimri help in driving the ovulated egg to the ostium. आणि यांच्यामध्ये असणारे जे काही सिलिया आहेत या सिलियामुळे हे ह्या ऑस्ट्रियममध्ये जाण्यासाठी त्या ओव्हिलला म्हणजे ह्याने जो प्रोड्यूस केलेला ओव्हम असेल, मगाशी आपण बघितलं की ओव्हुलेशनमध्ये एक एग सेल यामधून बाहेर येतो. हा जो एग सेल बाहेर आला की तो या फिमरीकडून कॅच केला जातो आणि या फिमरीच्या मध्ये किंवा यांच्या सरफेसवरती जे सिलिएटेड इपिथेलियम आहे यांच्या मदतीने हे एग सेल आतमध्ये फॉरवर्ड केलं जातं. नेक्स्ट पार्ट इज एम्प्युला. इट इज द मिडल लॉंग स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. फर्टिलायझेशन ऑफ द ओव्हम टेक्स प्लेस इन दिस रिजन. आणि हा एक लांब ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि ॲक्च्युली जे फर्टिलायझेशन होतं मेल अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन हे या ट्यूबमध्ये होतं. म्हणजे जे मेल गॅमेट्स आहेत स्पर्म ज्याला आपण म्हणतो हे इथपर्यंत ट्रॅव्हल करतात. ओके. नेक्स्ट इस्थेमस और कॉर्नस, द डिस्टल नॅरो पार्ट ऑफ द डक्ट ओपनिंग इन टू द युटेरस. हा एक शेवटचा भाग आहे की जो युटेरसमध्ये ही ट्यूब ओपन करते आणि त्याला ऑस्थेमस किंवा कॉर्नस म्हणून ओळखलं जातं. So in this video lecture we have completed the 2 points of the female reproductive system, that are a pair of ovaries, then the histology of ovary, the structure of ovary. After that we have seen the pair of oviduct. So up to here we will stop, and in the next video lecture we will learn about the uterus, vagina, external genitalia, and the pair of vestibular gland, a pair of mammary gland. Okay, so this is about the female reproductive system part 1.